फार एक महत्त्वाचा मुद्दा असा लक्षात घ्यायचा आहे की जेव्हा आपण कुठलंही स्तोत्र किंवा मंत्र याचा आपण एक नियमाने काही साधना करत असतो तेव्हा त्याचे शास्त्रोक्त उच्चार शिकून घेऊन करायला पाहिजे. जर मंत्राचं मला जर अपेक्षित फळ मला हवं आहे तर चुकीच्या उच्चारांचं चुकीचं फळ हे मला येणार आहे. पहिलं आणि हा बघायला पाहिजे. वडवलन स्तोत्र उच्चार करायला खूप अवघड आहे. काही काही शब्द त्याचे पर त्या शब्दांचा जो आघात असतो म्हणजे रीम असं म्हणायचं असेल रॅम करा तर त्याचा आघात पण तसाच झाला पाहिजे. तर तो कोणाकडनं तरी गुरूंच्याकडनं शिकून घ्यावा हे पहिली गोष्ट. रोज एखादा आवर्तन करून किंवा रोज 500 वेळा मी आज वडवलं अशा ह्याने नाही तुम्हाला संरक्षण लगेच प्राप्त होणार. तुम्हाला मारुती रायाच्या भक्ती मार्गाने जाऊन त्याला त्याची कृपा प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय प्रदीर्घ नित्योपासना पाहिजे. 1 दिवस केला 11 दिवस केला आठवड्यातून एकदा मारुतीला असं नाही होणार. त्यामुळे तीही गुरूंच्या मार्गदर्शनाखाली केली जशी जशी तुमची उपासना चांगल्या पद्धतीने होईल तसं तसं तुमचं संरक्षण वाढायला लागतं.